तर थंडीच्या दिवसांमध्ये युजली काय होत असतं की आपलं सांध्यांकडे आणि स्नायूंकडे जो रक्तपुरवठा होत असतो त्या वेसल्स म्हणजे त्या रक्तवाहिन्या असतात त्या आखडतात, अशा कन्स्ट्रिक्शन होतं त्यांचं, आणि रक्तपुरवठा कमी झाल्यानं सांधे आणि स्नायूंपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो आणि स्टिफनेस वाढतो आणि त्यामुळंच दुखणं हे वाढत असतं. त्याचबरोबर स्नायू पण आपले आखडलेले असतात. स्नायू आखडल्यामुळं जास्त सांध्यांना आपल्याला स्टिफनेस जाणवतो आणि ह्या गोष्टी थंडीमध्ये प्रमाणात जास्त वाढतात. म्हणजे हा त्रास फक्त वातावरण थंड झाल्यामुळे होतो का? तर ॲक्च्युली नुसती थंडी हे कारण नाही आहे. तर जसं थंड होईल वातावरण तसं एअर प्रेशर चेंजेस पण होत असतात. आपली जी अवतीभोवती हवा असते त्याचं प्रेशर प्रमाण कमी होत असतं आणि डायरेक्ट ॲफेक्शन त्याचं आपल्या सांध्यांवर होतं. आपले जॉईंट्स एक्सपांड होतात एअर प्रेशर ड्रॉप झाल्यामुळं आणि ग्रॅज्युअली स्टिफनेस वाढत असतो. त्यामुळे जितकं थंड वातावरण तितकं कमी एअर प्रेशर आणि तितका स्टिफनेस जास्त होऊ शकतो. तर डेफिनेटली ज्या लोकांमध्ये संधिवात आहे, सांधेदुखीचं प्रमाण जास्त आहे, त्या लोकांनी थंड प्रदेशात जाणं, हिल स्टेशनला जाणं हे टाळावं निश्चितपणे.